राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे विभागीय सचिव तसेच सॅलरी अर्नर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी चेअरमन पी.एन. काळे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। सावली बेघर निवारा केंद्र येथे बेघर नागरिकांना जेवण वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपण करून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। कोणताही अवाजवी खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत पी.एन. काळे यांनी बेघर नागरिकांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला। यावेळी नगरसेवक अभिजित भोसले, नगरसेविका स्नेहल सावंत उपस्थित होते। यावेळी बोलताना नगरसेवक अभिजित भोसले म्हणाले, प्रत्येक नागरिकाने समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा। अशा उपक्रमामुळे गरजू व्यक्तींना मदत होते आणि समाजात सकारात्मक संदेश जातो। याप्रसंगी डी.जी. मुलाणी, गणेश धुमाळ, झाकीर चौगुले, माजी चेअरमन रवी अर्जुने, चंद्रकांत आपटे, नितीन कांबळे, संजय माने यांच्यासह काळे कुटुंबीय उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी पी.एन. काळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। प्रभाग क्रमांक 18 मधील आमचे मार्गदर्शक आणि आमच्या भागातील प्रभागातील एक प्रतिष्ठित आणि एक जबाबदार नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आणि शिवाय राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सचिव आणि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश काळे सरांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवससुद्धा कसा साजरा करावा याचं त्यांनी एक आदर्श उदाहरण या ठिकाणी घालून दिलं। बेघर निवारा केंद्रामध्ये असणाऱ्या सर्व बेघर बांधवांसाठी आज अन्नदानाचा उपक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि शिवाय वृक्षारोपणाचा उपक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि असे बरेचसे विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजाची सेवा हे ध्येय समोर ठेवून त्यांनी काम केलं। आजपर्यंत त्यांनी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी संघटनेचे कर्मचाऱ्यांसाठी योगदान दिलेलंच आहे। शिवाय भागातील प्रश्नासाठी सुद्धा त्यांची तळमळ असते। अशा पद्धतीने काम करणारं हे एक भागातील जबाबदार नागरिक म्हणून, एक जबाबदार मार्गदर्शक म्हणून आमच्यासोबत आजपर्यंत कायम राहिले आहेत। आम्हा सर्वांच्या वतीनं, प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीनं आणि आम्ही सर्व नगरसेवक अभिजित भोसले, स्नेहलताई सावंत, रजाकबाई नाईक आणि जे जमलेले आमचे ते सर्व मित्रपरिवार आहे, चंदुका कापटे वगैरे, सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन चांगलं भरघोस कार्य त्यांच्या हातनं घडू दे। त्यांना म्हणजे सर्वसाधारणपणे आरोग्यदायी जीवन जगण्याचा त्यांचा पायंडा असतोच, परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हा सर्वांसोबतच इतरांनासुद्धा घडू देत अशी मी ईश्वरचरणी त्यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो।